आज मुख्यमंत्री राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री राज्याचा अर्थसंकल्प मांडतील। अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खात्याची धुरा आता मुख्यमंत्र्यांकडे असल्याने तेच आज अर्थसंकल्प मांडणार आहेत। या अर्थसंकल्पांमध्ये सामान्यांसाठी काय दिलासा असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कालबाह्य योजनांमध्ये बदल करण्याची शक्यताही वर्तवली जाते। आर्थिक शिस्त असलेला अर्थसंकल्प मांडला जाणार असा अंदाज आता वर्तवण्यात येतोय। दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडतील। महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर करण्यात आलाय। राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.9% वाढ अपेक्षित आहे। अहवालानुसार राज्याचं दरडोई उत्पन्न 3,47,000 आहे। आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेत 7.9% वाढ अपेक्षित आहे। महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर करण्यात आलाय। मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलाय। या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात काय ते पाहूयात। देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे। देशातील थेट परकीय गुंतवणुकीत 31% वाट्यासह महाराष्ट्र प्रथम आहे। रस्ते, मेट्रो, बंदर, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक्स क्षेत्रात गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा वेगाने विकास झालाय। जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरातील सुधारणांमुळे किमतींवर सकारात्मक परिणाम झालाय। शिवभोजन योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2025 पर्यंत 4,09,00,000 शिवभोजन थाळ्यांचं वितरण करण्यात आलंय। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरी भागात 8,75,000 तर ग्रामीण भागात 16,05,000 घरं पूर्ण झाली आहेत। जलजीवन अभियानामुळे 90%हून अधिक कुटुंबांना नळ जोडणी मिळाली आहे। स्टार्टअपच्या संख्येत राज्याचा देशात सर्वाधिक 17% हिस्सा आहे। वीज निर्मिती क्षमतेत महाराष्ट्र देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे। 63,85,000 उद्योगांची नोंदणी, त्यातून 2,52,00,000हून अधिक रोजगार निर्माण झालेत। अतिवृष्टीमुळे बाधित 1,16,40,000 शेतकऱ्यांना 9,022 कोटींची मदत मंजूर झाली आहे। परदेशी पर्यटकांच्या भेटीत महाराष्ट्र देशात क्रमांक 1 नंबरवर आहे। सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 7,37,000 सौर कृषी पंप बसवण्यात आले।